गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, मी नागरगोजे सर. आज आपण व्हिडिओमध्ये मागणी या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली होती. पहा विद्यार्थी मित्रांनो, व्यवहारात सामान्यतः मागणीचा अर्थ इच्छा असा केला जातो. केवळ इच्छा व्यक्त करणे म्हणजे मागणी नव्हे. मनुष्याला अनेक इच्छा असतात. अशा इच्छेतून मागणी निर्माण होत असते. इच्छेची नोंद जेव्हा बाजारात घेतली जाते तेव्हा ती इच्छा मागणी बनते. एखाद्या गरीब व्यक्तीची मुंबई ते दिल्ली असा विमान प्रवास करण्याची इच्छा आहे, पण त्यासाठी आवश्यक पैसे खर्च करण्याची आर्थिक कुवत त्या व्यक्तीची नसते. एखादा कंजूस माणूस पैसे असूनही तो खर्च करू शकत नाही. एखाद्या दरिद्री व्यक्तीला आपल्याकडे मोटारसायकल असावी अशी इच्छा असते, पण तो व्यक्ती ती विकत घेण्यास त्या व्यक्तीजवळ पैसे नसतात. तेव्हा अशा व्यक्तीच्या इच्छांना आपणास मागणी म्हणता येणार नाही. जर इच्छेला खरेदी शक्तीचं अस्तित्व आणि तिचा त्याग करण्याची तयारी असलेल्या इच्छेचे परिवर्तन मागणीत होत असते. दिलेल्या किमतीला, दिलेल्या काळात, मागितलेल्या नगसंख्येला मागणी हा अर्थ प्राप्त होतो. बाजारातील उपभोक्त्याकडून खरेदी केले जाणारे वस्तूचे परिमाण म्हणजे मागणी होय. मागणीचा संबंध किमतीशी येत असतो. विद्यार्थ्यांनो, इच्छेचा किमतीशी संबंध नसतो, कारण इच्छा ही इच्छा असते. इच्छेवर किमतीचा परिणाम होत नाही. आपल्याकडे 20 लाख रुपयाची 4 चाकी गाडी असावी अशी इच्छा व्यक्त करण्यासाठी किमतीचा काही प्रभाव त्या इच्छेवर पडत नाही. मात्र मागणीचा किमतीशी संबंध असतो. ज्यावेळेस आपण मागणी करतो त्यावेळेस त्या वस्तूच्या किमतीचा विचार करत असतो. बाजारात 1000 मोटारसायकलची मागणी आहे या विधानाला अर्थ नाही, कारण मोटारसायकलीसाठी साधारणतः 80,000 रुपये खर्च करण्याची आर्थिक कुवत हवी. यासाठी 80,000 रुपये किमतीला 1000 मोटारसायकलची मागणी आहे हे विधान योग्य ठरते. किंमत बदलल्यास मागणीच्या नगसंख्येतही बदल होतो. विशिष्ट कालमर्यादेत विशिष्ट किंमत देऊन वस्तू खरेदी करण्याची व्यक्तीची इच्छा म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. म्हणूनच अर्थशास्त्रात मागणीला मागणी हा अर्थ प्राप्त होण्यासाठी पुढील 3 अटींची आवश्यकता असावी लागते. मागणी करणाऱ्या व्यक्तीची ती वस्तू खरेदी करण्याची तिची तीव्र इच्छा असली पाहिजे. ती वस्तू खरेदी करण्यासाठी लागणारा आवश्यक पैसा त्या व्यक्तीजवळ असला पाहिजे आणि त्या व्यक्तीची
पैसा खर्च करण्याची तयारी असली पाहिजे. या तिहेरी संयोगाने मागणी निर्माण होत असते. मागणी म्हणजे नेमकं काय, मागणी कशाला म्हणायचं हे आपण विचारात घेतलेलं आहे. तरीही आपण आत्ता आणखीन परत मागणीची व्याख्या विचारात घेऊ. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला ग्राहक वस्तूची जी नगसंख्या खरेदी करण्यास तयार असतो त्यास मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ, तांदळाची किंमत 50 रुपये प्रति किलो असताना एका कुटुंबाची एका महिन्याची तांदळाची मागणी 25 किलो आहे. मागणी नेहमी किमतीच्या संदर्भात दर्शवली जाते. तसेच मागणी ही विशिष्ट कालावधीशी संबंधित असते, कारण मागणी निरनिराळ्या वेळेला निरनिराळ्या किमतीला वेगवेगळी असते. आपण वैयक्तिक मागणी पत्रक कशाला म्हणायचं हे आपण आता विचारात घेऊया. पाठीमागच्या तासाला सुद्धा आपण या बाबीचा विचार केला होता. विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एका उपभोक्त्याने केलेली मागणी म्हणजे वैयक्तिक मागणी पत्रक होय. म्हणजे मागणी पत्रक हे वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजार मागणी पत्रक असते. विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एका उपभोक्त्याने केलेली मागणी म्हणजे वैयक्तिक मागणी पत्रक असते. विशिष्ट वेळेला वेगवेगळ्या किमतीला वैयक्तिक उपभोक्ता किती नगसंख्या खरेदी करतो हे ज्या पत्रकात दर्शवले जाते त्या पत्रकास वैयक्तिक मागणी पत्रक असे म्हणतात. साध्या आणि सोप्या भाषेत सांगावयाचं झालं तर वस्तूच्या निरनिराळ्या किमती असताना एका व्यक्तीकडून त्या किमतीला किती नगसंख्येची मागणी केली जाते हे दर्शवणारे पत्रक म्हणजे वैयक्तिक मागणी पत्रक होय. मागणी संबंधीचा निर्णय व्यक्तीच्या म्हणजेच कुटुंबाच्या पातळीवर घेतला जातो. कुटुंबातील व्यक्तीची संख्या, त्यांच्या आवडीनिवडी, कुटुंबाचे उत्पन्न इत्यादी बाबी विचारात घेऊन एखादी गरज पूर्ण करण्यासाठी एखाद्या वस्तूची जी मागणी केली जाते ती त्या कुटुंबाच्या वतीनं निर्णय घेऊन केली जाणारी वैयक्तिक मागणी असते. खालील दिलेल्या वैयक्तिक मागणी पत्रकाद्वारे आपणास याचं स्पष्टीकरण करता येईल. 2 कॉलम दिलेले आहेत पहा. तक्ता 3.1 वैयक्तिक मागणी पत्रक. त्या तक्त्यामध्ये 2 कॉलम केलेले आहेत. क्ष वस्तूची किंमत कंसात रुपयामध्ये आणि क्ष वस्तूला असणारी मागणी कंसात किलोमध्ये. वस्तूची किंमत 10, 8, 6, 4, 2 अशी कमी झालेली 2-2 रुपयानं कमी झालेली दर्शवलेली आहे. तर उजवीकडच्या रकान्यात त्या वस्तूची मागणी 1, 2, 3, 4, 5 किलोप्रमाणे
वाढत गेलेली दर्शवलेली आहे. या तक्त्यात एका उपभोक्त्याची मागणी दर्शवलेली आहे. अधिक किमतीला कमी नगसंख्येची मागणी केली जाते आणि कमी किमतीला अधिक नगसंख्येची मागणी केली जाते. म्हणजे अधिक किंमत असताना कमी नगसंख्येची मागणी आणि कमी किंमत असताना अधिक नगसंख्येची मागणी केली जाते. यावरून आपल्याला असं स्पष्ट करता येतं की वस्तूची किंमत आणि त्या वस्तूसाठी केलेली मागणी यामध्ये असणारा जो परस्पर संबंध असतो तो परस्पर संबंध व्यस्त स्वरूपाचा असतो. व्यस्त स्वरूपाचा असतो म्हणजे एका बाजूला किंमत वाढते, दुसऱ्या बाजूला त्या वस्तूची मागणी कमी होते. म्हणजे परस्पर विरोधी. एका बाजूला वस्तूची किंमत कमी होते, दुसऱ्या बाजूला त्याच वस्तूची मागणी वाढत जाते. म्हणजेच किंमत आणि मागणी यामध्ये असणारा जो परस्पर संबंध आहे तो परस्पर संबंध व्यस्त स्वरूपाचा असतो. आता वैयक्तिक मागणीचा जो वक्र आहे तो वक्र या वरील वैयक्तिक मागणी पत्रकाचे निरीक्षण करून आपणास काढता येतो. आता वैयक्तिक मागणी पत्रकाचे निरीक्षण करून आपणाला वैयक्तिक मागणी वक्र आपणास काढता येतो. स्क्रीनवर दिसते पहा आकृती क्रमांक 3.1. अ आणि क्ष अक्षावरती आडव्या अक्षावरती क्ष वस्तूची मागणी किलोग्राममध्ये दर्शवलेली आहे. तर अय उभ्या अक्षावर वस्तूची किंमत 2, 4, 6, 8, 10 अशी वाढत गेलेली दर्शवलेली आहे. प्रत्येक वस्तूच्या किमतीला किती नगसंख्येची मागणी केलेली आहे हे त्या वेगवेगळ्या बिंदूने दर्शवलेले आहे. आणि हे सगळे बिंदू जोडल्यानंतर म ही रेषा तयार होते. म हा वक्र तयार होतो आणि हाच वक्र मागणी वक्र म्हणून ओळखला जातो. म्हणजेच वस्तूची किंमत 1 रुपया असताना त्या वस्तूला 10 नगास मागणी असते. वस्तूची किंमत 1 रुपयावरून 2 रुपये या प्रमाणात वाढत गेल्यानंतर त्या वस्तूची मागणी 10 किलोवरून 8 किलोपर्यंत कमी होते. म्हणजेच 2 किलोने त्या वस्तूची मागणी कमी झालेली आहे. वस्तूची किंमत 2 रुपयावरून 3 रुपये होते तेव्हा त्या वस्तूची ज्या वस्तू आहेत त्या वस्तूची मागणीसुद्धा कमी झालेली दिसून येते. म्हणजे 10 रुपये किंमत असताना 1 नगाला मागणी 10 वरून 8 रुपये किंमत झाली की दुसऱ्या नगानं मागणी वाढते. 8 रुपयावरून 6 रुपये किंमत होते तेव्हा मागणी 2 नगावरून तिसऱ्या नगापर्यंत वाढते. 6 रुपयावरून 4 रुपयाप्रमाणे किंमत कमी होते. तसे मागणी 3 रुपयावरून 3 नगावरून किंवा 3 किलोग्रामवरून 4 किलोग्रामपर्यंत मागणी वाढते. आणि त्याच वस्तूची किंमत 4 रुपयावरून 2 रुपये होते तेव्हा मागणी 4 किलोवरून 5 किलोपर्यंत वाढते. आता ही जी आकृती आहे
ही आकृती वस्तूची किंमत आणि मागणी यामधील असणारा परस्पर संबंध व्यस्त स्वरूपाचा असणारा हा हा मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली येणारा तयार होतो. आता चित्राच्या साहाय्यानं वैयक्तिक मागणी आपल्याला स्पष्ट करून सांगता येते. आता या चित्रामध्ये काय केले पहा, एक वृद्ध व्यक्ती, पुरुष व्यक्ती सफरचंद किंवा गृहीत धरा आंबे विक्रीसाठी तो तिथं उभा आहे विक्री करण्यासाठी. आणि त्या वृद्ध व्यक्तीच्या समोर एक महिला ग्राहक ते आंबे किंवा सफरचंद खरेदी करण्यासाठी उभी आहे. आता बघा, ती महिला कर्मचारी किंवा महिला जी आहे ती महिला आंबे खरेदी करण्यासाठी उभी आहे. ते वस्तूचे दर विचारत असेल, म्हणजे याचा अर्थ त्या महिलेकडून त्या आंब्याला किंवा सफरचंदाला मागणी असणार आहे. त्यावेळेस त्या महिलेनं काय केलेलं आहे, तिने अटींची पूर्तता करून ती महिला तिथं आलेली आहे. म्हणजे त्या महिलेची ती फळं खरेदी करण्याची इच्छा आहे. फळं खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारा पैसा त्या महिलेकडं आहे आणि फळं खरेदी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पैशाबरोबरच तो पैसा खर्च करण्याची तयारीसुद्धा त्या महिलेची आहे. तिने अटींची त्या महिलेकडून पूर्तता होते. त्या पुरुष विक्रेत्याच्या समोर एकच महिला असल्यामुळे त्या महिलेनं जी केलेली मागणी आहे त्या मागणीला वैयक्तिक मागणी असे म्हणतात. कारण वैयक्तिक मागणी ही एका ग्राहकांची मागणी असते. एका ग्राहकाने केलेल्या मागणीला वैयक्तिक मागणी असं म्हणतात. आलं लक्षात? याच्यानंतर बाजार मागणी पत्रक. आता बाजार मागणी पत्रक कशाला म्हणायचं ते आपल्याला विचारात घ्यायचं या. आता बघा, वस्तूंच्या किमतीत होणाऱ्या बदलानुसार बाजारामध्ये अनेक ग्राहक किती वस्तूला मागणी करतात हे ज्या पत्रकात दर्शवले जाते त्या पत्रकास बाजार मागणी पत्रक असे म्हणतात. एका विशिष्ट वेळी वस्तूच्या वेगवेगळ्या किमती असताना बाजारपेठेतील सर्व ग्राहकांकडून जेवढ्या नगांची खरेदी मागणी केली जाते तिला बाजार मागणी असे म्हणतात. म्हणजे विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्याने केलेली मागणी म्हणजे बाजार मागणी होय. विशिष्ट वेळेला वेगवेगळ्या किमतीला बाजारातील सर्व उपभोक्ते किती नगसंख्या खरेदी करतात हे ज्या पत्रकात दर्शवले जाते त्या पत्रकास बाजार मागणी पत्रक असे म्हणतात. वैयक्तिक मागणी पत्रकामध्ये एका ग्राहकांच्या मागणीचा विचार केला जातो, तर बाजार मागणी पत्रकामध्ये बाजारात असलेल्या अनेक ग्राहकांच्या मागणीचा विचार केला जातो. म्हणजे किमतीतील बदलाचा उपभोक्त्याच्या मागणीवर कोणता व किती परिणाम होतो याची कल्पना या बाजार मागणी पत्रकावरून येते. आता हे जे पत्रक आहे हे पत्रक ग्राहकांनी
विविध किमतीला केलेल्या मागणीच्या रकमेची आडवी बेरीज करून प्राप्त करता येते. बाजारामध्ये विद्यार्थ्यांनो ग्राहकांची संख्या अनेक असते. समजा बुधवारचा बाजार आहे नातेपुतेमधील, त्यावेळेस नातेपुतेच्या बाजारामध्ये ग्राहकांची संख्या अनेक असते. मग त्या प्रत्येक ग्राहकाने केलेल्या मागणीची बेरीज जर केली, प्रत्येक ग्राहकाने केलेल्या मागणीची बेरीज जर केली, तर येणारी जी आकडेवारी असते त्या आकडेवारीला बाजार मागणी असे म्हणतात. आलं लक्षात? आता बाजार मागणी जी आहे ही बाजार मागणी पुढील पत्रकाच्या साहाय्याने सुद्धा आपणास विचारात घेता येते. हा चार्ट दाखवला आहे पहा बाजार मागणी पत्रकाचा. आता बाजार मागणीमध्ये एक ग्राहक असतो का? तर बाजार मागणीमध्ये एक ग्राहक नसतो. तर बाजार मागणीमध्ये अनेक ग्राहकांची मागणी जी असते त्या मागणीची एकत्रित बेरीज असते. आलं लक्षात? आता बघा चार्टमध्ये क्ष वस्तूची किंमत, त्या वस्तूला क्ष नाव दिलेलं आहे. त्या वस्तूची किंमत कंसात रुपयामध्ये दर्शवलेली आहे. त्या वस्तूची किंमत 10 रुपये, 8 रुपये, 6 रुपये, 4 रुपये, 2 रुपये अशी 2 रुपयाने कमी झालेली दाखवलेली आहे. आणि त्या प्रत्येक किमतीला बाजारातील वेगवेगळ्या ग्राहकांची किती मागणी आहे हे अ ग्राहक, ब ग्राहक आणि क ग्राहक या रकान्यामध्ये दर्शवलेले आहे. अ ग्राहकांची मागणी ही वैयक्तिक मागणी, ब ग्राहकाची मागणी ही वैयक्तिक मागणी, क ग्राहकांची मागणी ही वैयक्तिक मागणी आहे. मग अ ग्राहकांच्या मागणीचा आपण सर्वप्रथम विचार करू. 10 रुपये किंमत असताना अ ग्राहक 5 नगाला मागणी करतोय. वस्तूची किंमत 10 रुपयावरून 8 रुपये होते. त्यावेळेस तोच ग्राहक 5 नगावरून 10 नगापर्यंत मागणी वाढवतो. 8 रुपयावरून 6 रुपये किंमत होते, त्यावेळेस तो ग्राहक 10 नगावरून 15 नगापर्यंत मागणी वाढवतो. 4 रुपये किंमत कमी झाली की 15 नगावरून 20 नगापर्यंत मागणी वाढवतो. आणि 4 रुपयावरून 2 रुपये किंमत झाल्यानंतर तो ग्राहक 20 नगावरून 25 नगापर्यंत त्या वस्तूची मागणी करतो. आता बाजारामध्ये अनेक ग्राहक असतात. आपण इथं अ ग्राहकांच्या मागणीचा विचार केला. आता आपण ब ग्राहकांच्या मागणीचा विचार करायचा. ज्यावेळेस बाजारामध्ये 10 रुपये किंमत असते त्यावेळेस ब ग्राहक 10 किलोग्रॅमला मागणी करतो. 10 रुपयावरून 8 रुपये किंमत होते त्यावेळेस ब ग्राहक 10 किलोवरून 15 किलोपर्यंत मागणी करतो. किंमत 6 रुपये, 4 रुपये, 2 रुपये अशी कमी होत जाईल. तसा ब ग्राहक 15 वरून 20 किलो, 20 वरून 25 किलो आणि 25 किलोवरून 30 किलोपर्यंत त्या वस्तूची मागणी वाढवतो. त्यानंतर क ग्राहक 10 रुपये किंमत असताना 15 किलोग्रॅम एवढ्या प्रमाणामध्ये त्या वस्तूची मागणी करतो. वस्तूची किंमत 10 रुपयावरून 8 रुपये, 6 रुपये, 4 रुपये, 2 रुपये प्रमाणे कमी होत जाते. तशी त्या वस्तूची मागणी 15 किलो,
20 किलो, 25 किलो, 30 किलो, 35 किलोप्रमाणे वाढत जाते. आता या ठिकाणी आपण काय केलं आहे, बाजारामध्ये अनेक ग्राहक असतात, पण आत्ता आपण इथं काय केलं आहे, स्क्रीनवरती फक्त 3 ग्राहकांचाच या ठिकाणी विचार केलेला आहे. आता या 3 ग्राहकांच्या मागणीची एकत्रित बेरीज केली की आपणास बाजार मागणी त्या ठिकाणी समजते. शेवटच्या रकान्यामध्ये बघा, बाजार मागणी असा रकाना दिलेला आहे आणि त्या कॉलममध्ये अ अधिक ब अधिक क असे ग्राहक दाखवलेले आहेत. म्हणजे बाजार मागणीमध्ये अ ग्राहकाने केलेल्या मागणीची बेरीज, ब ग्राहकाने केलेल्या मागणीची बेरीज आणि क ग्राहकाने केलेल्या मागणीची बेरीज त्या ठिकाणी दर्शवलेली आहे. आणि बाजारामध्ये तिन्ही ग्राहकांनी केलेल्या मागणीची बेरीज केली की आपणास बाजार मागणी त्या ठिकाणी समजते. पहिला ग्राहक, दुसरा ग्राहक आणि तिसरा ग्राहक या तिन्ही ग्राहकांनी वस्तूची किंमत 10 रुपये असताना किती किलोग्रॅमपर्यंत मागणी केलेली आहे, तर 45 किलोग्रॅमपर्यंत मागणी न करता तो 30 किलोग्रॅमपर्यंत मागणी करतो. वस्तूची किंमत 10 रुपयावरून 8 रुपये होते तेव्हा अ ग्राहक, ब ग्राहक आणि क ग्राहक यांनी केलेल्या मागणीची बेरीज केली की त्या ठिकाणी 45 किलोपर्यंत त्या मागणीची बेरीज होते. म्हणजेच 8 रुपये किंमत असताना बाजार मागणी ही 45 किलोग्रॅमपर्यंत राहते. त्यानंतर त्या मोबाईलचे असेल किंवा इतर वस्तूची किंमत असेल, त्या वस्तूची किंमत जसजशी कमी होत जाते तसतशी मागणी, बाजार मागणी वाढत जाते. या ठिकाणी आपण क्ष वस्तूची किंमत 8 रुपयावरून जर 6 रुपये झाली तर अ ग्राहकाने 15 नगाला मागणी किंवा 15 किलोला मागणी केली, ब ग्राहकाने 20 किलोला मागणी केली आणि क ग्राहकाने 25 किलोला मागणी केली. या तिन्ही मागणीची एकत्रित बेरीज केली, 60 किलो एवढी एकत्रित बेरीज झाली आणि ही बेरीज ही बाजार मागणी म्हणून ओळखली जाते. त्यानंतर बाजारातील क्ष वस्तूची किंमत 6 रुपयावरून 4 रुपये होते. त्यावेळेस अ ग्राहक 25 किलोग्रॅमची मागणी करतो, ब ग्राहक 25 किलोची मागणी करतो आणि क ग्राहक 30 किलोची मागणी करतो. या तिन्ही ग्राहकांच्या मागणीची बेरीज केली की 75 किलो ही मागणी बाजार मागणी म्हणून ओळखली जाते. त्यानंतर 4 रुपयावरून जेव्हा त्या वस्तूची किंमत 2 रुपये होते तेव्हा त्या वस्तूची मागणी अ ग्राहक 25 किलो, ब ग्राहक 30 किलो, क ग्राहक 35 किलो याप्रमाणे मागणी करतो. तिन्ही ग्राहकांच्या मागणीची बेरीज केली की 90 किलो मागणी होते आणि 90 किलो मागणी ही बाजार मागणी म्हणून ओळखली जाते. त्यानंतर बाजार मागणी वक्र आपणास विचारात घ्यायचा आहे. बाजार मागणी वक्र. आता जसा वैयक्तिक मागणी वक्र आपण विचारात घेतला त्याच पद्धतीनं बाजार मागणी वक्र आपणाला या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. आता आडव्या अक्षावर अ आणि क्ष अक्षावर वस्तूची मागणी किलोग्रॅममध्ये दर्शवलेली आहे.
आणि उभ्या अक्षावर अ आणि य अक्षावर वस्तूची किंमत रुपयामध्ये दर्शवलेली आहे. वस्तूची किंमत 2 रुपये, 4 रुपये, 6 रुपये, 8 रुपये, 10 रुपये अशी वाढत गेलेली दाखवलेली आहे. तर मागणी 20, 40, 60, 80, 100 किलोग्रॅम अशी वाढत गेलेली दाखवलेली आहे. प्रत्येक किमतीला ग्राहकांनी अ, ब आणि क ग्राहकांनी केलेल्या मागणीची एकत्रित बेरीज त्या ठिकाणी दर्शवलेली आहे. 10 रुपये वस्तूची किंमत असताना त्या ठिकाणी 30 किलोग्रॅमपर्यंत मागणी केली जाते. किंमत 10 रुपयावरून 8 रुपये कमी होते तेव्हा मागणी 30 किलोग्रॅमवरून 45 किलोग्रॅमपर्यंत वाढत जाते. त्यानंतर वस्तूची किंमत 8 रुपयावरून 6 रुपये कमी होते तेव्हा मागणी 45 किलोवरून 60 किलोपर्यंत वाढत जाते. त्या वस्तूची किंमत 6 रुपयावरून 4 रुपये होते तेव्हा मागणी 60 किलोवरून 75 किलोपर्यंत वाढत जाते. आणि वस्तूची किंमत 4 रुपयावरून 2 रुपये होते तेव्हा मागणी 75 किलोग्रॅमवरून 90 किलोग्रॅमपर्यंत वाढते. हे सगळे बिंदू जोडल्यानंतर म ही रेषा तयार होते आणि या म रेषेला बाजार मागणी वक्र असे म्हणतात. तर बाजार मागणी वक्र हा आलेख आणि आकृतीद्वारे स्पष्ट केलेला आहे. आता थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं तुम्हाला की एक ग्राहक होता आणि एक विक्रेता होता. त्यावेळेस आपण वैयक्तिक मागणीचा विचार केला. एक वृद्ध व्यक्ती बाजारामध्ये फळांची विक्री करण्यासाठी उभा आहे. त्यावेळेस त्या विक्रेत्याच्या समोर जवळजवळ 2, 4, 6, 8 व्यक्ती ती फळं खरेदी करण्यासाठी उभी आहेत. आता ती व्यक्ती ज्या आहेत 7 ते 8 व्यक्ती आहेत त्या वेगवेगळ्या किमतीला किती वस्तूचे न खरेदी करतील हे त्यांचं परिमाण जे आहे ते त्यांचं परिमाण सगळे एकत्रित केलं की बाजार मागणी त्या ठिकाणी आपल्या लक्षात येते. तर इथं बाजार मागणीच्या आकृतीमध्ये आकृती 3.4 जी आहे या आकृतीमध्ये बाजार मागणी कशी असते या आकृतीच्या साहाय्यानं दाखवलेलं आहे. कारण बाजार मागणी ही बाजारात असणाऱ्या अनेक ग्राहकाकडून केलेल्या मागणीची बेरीज असते. आता या ठिकाणी 1 ग्राहक, 2 ग्राहक ते अगदी 8 ग्राहकापर्यंत बाजारात ग्राहक आहेत. त्या प्रत्येक ग्राहकाने केलेल्या मागणीची बेरीज केली की आपणास बाजार मागणी त्या ठिकाणी समजते. तर ही जी मागणी आहे ही मागणी बाजार मागणी म्हणून ओळखली जाते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं वैयक्तिक मागणी कशाला म्हणायचं, वैयक्तिक मागणीची व्याख्या काय आहे, वैयक्तिक मागणीचं स्वरूप लहान असतं. ही जी मागणी आहे ही मागणी एका ग्राहकाने केलेली मागणी असते. त्यामुळे
या मागणीचे स्वरूप जे आहे हे स्वरूप लहान असतं. ते आपण आकृतीद्वारे, आलेखाद्वारे, चित्राद्वारे आपण त्या ठिकाणी विचारात घेतलेलं आहे. त्यानंतर आपण बाजार मागणी विचारात घेतली. बाजार मागणी जी असते ते बाजारामध्ये अनेक ग्राहक जे असतात त्या अनेक ग्राहकाने केलेल्या मागणीची बेरीज असते. बाजारामध्ये अनेक ग्राहक असतात. अनेक म्हणजे बोटावर मोजण्या इतपत ग्राहकांची संख्या असते आणि त्या वेगवेगळ्या ग्राहकाने जी मागणी केलेली असते त्या मागणीची जी बेरीज असते ती बेरीज ही बाजार मागणी म्हणून ओळखली जाते. आपण बाजार मागणी कोष्टकाच्या द्वारे आपण विचारात घेतली. अ ग्राहक, ब ग्राहक, क ग्राहक असा आपण विचार केला. त्या सर्व ग्राहकाने केलेल्या मागणीची बेरीज केली की आपणाला बाजार मागणी समजते हे आपण विचारात घेतलं. त्याचबरोबर बाजार मागणीची आकृती 3.4 पाहिली आपण. एक विक्रेता आहे आणि त्या विक्रेत्याच्या समोर अनेक ग्राहक वस्तूंची खरेदी करण्यासाठी जमा झालेले आहेत आणि त्या सर्व ग्राहकांच्या मागणीची बेरीज केली की आपणास बाजार मागणी त्या ठिकाणी समजते आणि त्या सर्व ग्राहकांच्या मागणीची बेरीज ही बाजार मागणी असते. अ ग्राहक, ब ग्राहक, क ग्राहक या सर्व ग्राहकांच्या मागणीची बेरीज केली की आपणास बाजार मागणी या ठिकाणी समजते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये वैयक्तिक मागणी आणि बाजार मागणी अभ्यासलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. हळूहळू कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. साबणाने हात धुवा. सतत तोंडाला मास्क वापरा. गरजेपुरतं घराबाहेर पडा. साबणाने हात धुवा. मास्क वापरा. आपली स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आणि स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेत असतानाच अभ्यासही करत राहा की जेणेकरून आपणाला 12वीच्या परीक्षेला सामोरं सहज आणि सोप्या पद्धतीनं जाता येईल. या दृष्टिकोनातून घरीच राहा, घरीच थांबा आणि घरीच अभ्यास करा. धन्यवाद.